आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। दानोळीमध्ये गुन्ह्याचा वाढता आलेख थांबता थांबेना। आर्थिक व्यवहाराच्या वादातून 47 वर्षीय तरुणाचा अमानुषपणे खून। गाव परिसरात गांजा अंमली पदार्थाचे सेवन व विक्री मोठ्या प्रमाणात सुरू। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आमदार यड्रावकरांनी ओढले ताशेरे। जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या दानोळी तालुका शिरोळ या गावामध्ये आर्थिक व्यवहाराच्या वादातून 47 वर्षीय तरुणाचा ऊसाच्या शेतामध्ये अमानुषपणे खून केल्याची घटना घडली आहे। भरतेश्वर टोपगोंडा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी राजदीप अजय ताडे राहणार दानोळी नवीन पाण्याच्या टाकीजवळ याच्या मुसक्या आवळल्या आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, या घटनेतील मयत भरतेश्वर टोपगोंडा व संशयित आरोपी राजदीप ताडे हे दोघेजण एकाच गावचे रहिवासी असून मयत भरतेश्वर आणि आरोपी राजदीप ताडे यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार होते। त्यामुळे संशयित आरोपी राजदीप ताडे यांनी 13 एप्रिल रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास मयत भरतेश्वर याचे मोबाईलवर फोन करून येथील साक्षीदार महावीर टोपगोंडा यांना फोन करून भरतेश्वर हा त्याचे फ्लावर्सचे 25 लाख रुपये देणे लागतो असे सांगून पैसे घेऊन येण्यास सांगितले। परंतु यातील फिर्यादी शांतीनाथ टोपगोंडा व साक्षीदार महावीर टोपगोंडा यांनी आरोपी राजदीप ताडे यास म्हटले, तुमचे जे काही व्यवहार आहे ते समोर बसून मिटवूया असे सांगितले। मात्र आरोपी राजदीप ताडे याने भरतेश्वरचा फोन बंद केला। त्यानंतर 14 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या पूर्वी इंद्रजित धनाजीराव खर्डेकर निंबाळकर यांचे शेती जमीन गट नंबर 972 मध्ये ऊसाच्या शेतात यातील संशयित आरोपी राजदीप ताडे व त्याच्या इतर साथीदार यांनी मिळून भरतेश्वर टोपगोंडा याचा अज्ञात साधनाने व लाथाबुक्याने मारहाण करून जीवे ठार मारून अमानुषपणे खून केल्याचे उघडकीस आले आहे। त्यानुसार तात्काळ जयसिंगपूर पोलिसांनी संशयित आरोपी राजदीप ताडे याच्या मुसक्या आवळल्या असून अन्य आरोपीचा शोध घेत आहेत। घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ कोल्हापूर पोलीस पथकातील ठसे तज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते। घटनास्थळी श्वान पथकाच्या माध्यमातून मफलर, शर्ट, गंजलेली गुप्ती तसेच एक हत्यार मिळून आले आहे। फॉरेन्सिक पथकाने त्याबाबत योग्य ती खबरदारी घेत पंचनामा केला आहे। भरतेश्वरचा खून झालेला आहे अशी माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी संपूर्ण दानोळी गाव एकवटले। काही काळ ग्रामस्थांच्यात व पोलिसांच्या मध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली। संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।